अश्विनी दागदागिन्यांच्या आणि लग्नाच्या भारी वजनाच्या ड्रेसमुळे घामाने फार भिजली होती. तरीसुद्धा एकामागून एक लग्नातल्या विधी ती पार पाडत होती. तिचं शरीर खूप थकलं होतं. तरी पण न जाणे कोणती शक्ती तिला एवढ्या सगळ्या नातेवाईकांच्या गराड्यात बसवून ठेवत होती. आज सगळ्यांच्या नजरा तिच्यावरच होत्या आणि सगळ्यांच्या तोंडात फक्त तिचंच नाव होतं. कारण आज ती नवरी बनली होती. तशी तर ती खाली नजर करून बसली होती, पण तिला असं जाणवत होतं की सगळ्यांची नजर तिच्यावरच आहे, म्हणून ती जरा जास्तच सावध बसली होती. तरी ती अधूनमधून हळूच इकडे तिकडे नजर फिरवत होती. अश्विनी बऱ्याच विधी झाल्यामुळे आता दमली होती. सासरी तिचा पहिलाच दिवस होता. गृहप्रवेश करताना ती तिच्या सासूकडे बघत होती. तिच्या सासूने लाल रंगाची शालू नेसला होता. ती बाजूलाच बसून तोंडात पानाचा विडा घेऊन सगळे विधी काटेकोरपणे करून घेत होती. तिला तिच्या सासूचे व्यक्तिमत्व मोठं रुबाबदार वाटलं. ती कुणालाही डाफरत काहीही बोलत होती. पण अश्विनीची मोठी जाऊबाई वीणा खूप मृदू स्वभावाची होती. ती अश्विनीसोबत अगदी प्रेमाने वागत आणि बोलत होती. तिला वीणासोबत अगदी सहज मोकळं वाटत होतं. संध्याकाळी तिचा मेकअप करण्यासाठी पार्लरवाली आली होती. मग ती पार्लरवाली निघून गेल्यावर तिची सासू आणि जाऊबाई तिच्या खोलीत आल्या. त्या दोघी अश्विनीसाठी चहा आणि नाश्ता घेऊन आल्या होत्या. अश्विनी चहा प्यायला लागली आणि तेवढ्यात तिची सासू म्हणाली, नवीन सूनबाई, ऐक जरा, आज तुझ्या लग्नानंतरची पहिली रात्र आहे. त्यामुळे एक गोष्ट तू नीट ऐक. घरात बरीच पाहुणे मंडळी आहेत. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव की तुझ्या खोलीच्या बाहेर अजिबात आवाज येता कामा नये. आमच्या घरात कधी कधी रागात पुरुष मंडळ हातसुद्धा उचलतात. तरी पण तुला सहन करावं लागेल. हे ऐकून अश्विनी आश्चर्याने तिच्या सासूकडे बघतच बसली. तेवढ्यात तिची सासू तिला समजावत म्हणाली, मोठ्या सुनेने तर तिच्या पहिल्याच रात्री आमची इज्जत घालवली आणि आम्हाला शर्मेने मान खाली घालायला लावली होती. पण तुला मात्र माझा मुलगा किती त्रास देऊ दे, तू अजिबात ओरडायचं नाही. सासूचं हे बोलणं ऐकून अश्विनी एकदम गंभीर होऊन तिच्याकडे बघत बसली. अश्विनीच्या जाऊबाईंचा चेहरा मात्र उदास झाला होता. लग्नाच्या पहिल्याच रात्री तिच्या नवऱ्याने तिच्याशी असा काही प्रकार केला होता की ती अजूनसुद्धा ती रात्र विसरू शकत नव्हती आणि तिच्या डोळ्यात आपोआप पाणी येऊ लागले. पण त्यानंतर मात्र तिने तिच्या नवऱ्याला समजावून सांगून हळूहळू चांगल्या मार्गाला लावलं होतं. पण सासूच्या तोंडून त्या रात्रीची आठवण येताच तिचे काळीज पिळवटून गेलं. तिला तेव्हा काळजी वाटू लागली की नाजूक दिसणाऱ्या अश्विनीसोबत जर अशोकने काही वाईट साईड केलं तर ही बिचारी सहन करू शकेल का नाही काय माहीत. सासूने आपल्या नव्या सुनेला एक गोष्ट सांगितली आणि ती निघून गेली. ती गेल्यावर मग वीणाने डोळे पुसले आणि म्हणाली, हे बघ अश्विनी, तू तुझी काळजी घे. एवढं बोलून ती अश्विनीला तिच्या खोलीजवळ सोडून निघून गेली. आता इथून पुढचा प्रवास अश्विनीला पूर्ण करायचा होता. मग नवीन नवरी त्या खोलीत गेली आणि समोर बघितलं तर त्या खोलीची सजावट एका वेगळ्याच पद्धतीने केली होती. गुलाब आणि चमेलीच्या सुगंधाने ती खोली अगदी भरून गेली होती. पण तरीसुद्धा सासूच्या तोंडून ते ऐकल्यामुळे तिचं मन कशातच लागत नव्हतं. ती विचार करू लागली की लग्न करून तिने एक आयुष्यभराचा जोडीदार निवडला आहे की फक्त त्रास देणारा माणूस निवडला आहे. जर का अशोकने काही उलटसुलट केलं तर मग पुढे काय करायचं, हेच सगळे विचार तिच्या डोक्यात चालू होते. तेवढ्यात अशोक त्या खोलीत आला. अश्विनी उभीच होती. तिने लगेच मागे वळून बघितलं. अशोक अगदी धडपडतच तिच्या जवळ आला. लांबूनच दारूचा वास येत होता. अश्विनीच्या हृदयाचे ठोके वाढू लागले की आता हा काय करेल. अशोक तिच्या जवळ आला आणि तिच्या खांद्याला पकडत त्याने तिला काही न बोलता विचारलं. थेट तिला खाली बेडवर धक्का देऊन पाडली. अश्विनी या सगळ्यासाठी तयार नव्हती. ती उठायचा प्रयत्न करू लागली तसा अशोक तिच्या अंगावर येऊन बसला. तो अडखळत तिला म्हणाला, मी तुझा नवरा आहे, मग अशी माझ्यापासून दूर का पळून जात आहेस. आता आयुष्यभर तुला माझ्या सुखाचीच तर काळजी घ्यायची आहे. अश्विनी कशीबशी उठून उभी राहिली. तिने अशोकला धक्का देत मागे सरकवलं आणि ती म्हणाली, मी तुमची बायको आहे, कुठली विकत आणलेली वस्तू नाही की जिच्यासोबत तुम्ही मनात येईल तसं वागाल. माझ्यासुद्धा काही भावना, काही इच्छा आहेत.
समजलं? बायकोच्या हृदयावर कसं राज्य करायचं, तिच्या मनात कशी जागा बनवायची, हे तुम्हाला माहीतच नाही का? जे तू ही असली वाईट वर्तणूक करत आहेस. मी तर असा विचार केला होता की लग्नाच्या पहिल्या रात्री आपण दोघे एकमेकांना समजून घेऊ, एकमेकांशी भरपूर गप्पा मारू. पण तुम्ही तर येत्या क्षणीच अधिकार गाजवू लागलात. तुम्हाला तुमची कर्तव्य माहीत तरी आहेत का? हे ऐकून अशोक रागात तिला म्हणाला, मी आता तुझे प्रवचन ऐकण्याच्या मूडमध्ये अजिबात नाही. माझ्या मित्रांनी सांगितलंय की आज जर मी तुझ्यावर लगाम नाही लावला तर आयुष्यभर तू माझ्या डोक्यावर बसशील. त्यामुळे आज मी तुझी कुठलीच गोष्ट ऐकणार नाही. तू तुझे हे नखरे तुझ्यापाशीच ठेव. हे सगळं बोलत असताना नशेमध्ये त्याची जीभसुद्धा त्याला साथ देत नव्हती. अश्विनीला राग तर येतच होता, पण सोबत त्याची ती हलणारी डुलणारी छबी बघून तर तिला हसू देखील येत होतं. अशोक पुढे येत म्हणाला, तू हे लग्न केलंस का तरी कशासाठी? मला हे असलं प्रवचन ऐकवण्यासाठी का? तुला माहीत नाही, लग्नाच्या पहिल्या रात्री काही बोलायचं नसतं. आतापर्यंत अश्विनीचे हे लक्षात येऊ लागलं होतं की तिची सासू तिला काय समजावत होती ते. पण ती सुद्धा काय कमी नव्हती जे हे सगळं सहन करेल. अशोक तिच्या जवळ आला आणि त्याने तिचा पदर बाजूला काढताच तिने खाडकन त्याच्या कानाखाली वाजवली. ती त्याला म्हणाली, माझ्याशी थोडं नीट वागायचं. तुम्हाला जर मान सन्मान पाहिजे असेल तर बायकोला सुद्धा मान द्यायला शिका. नाहीतर मग हे नातं मी स्वतःवर ओझं बनवून घेणार नाही. मी थेट पोलिसात जाईन आणि माझ्यावर अत्याचार केला म्हणून तुमच्यावर केस करेन. कानाखाली पडतात त्याला राग आला. अशोकला जेव्हा हे समजलं की लग्नाच्या पहिल्याच रात्री आपल्या बायकोने आपल्यावर हात उचलला आहे, तेव्हा मात्र त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि तो म्हणाला, आतापर्यंत तरी खूप संयमाने घेत होतो, पण आता तू बघ मी तुला कसा धडा शिकवतो ते. असं म्हणतो तिच्याकडे जाणार तोच तिने त्याचा हात पकडला आणि मागे मुरगळला. तिने त्याचा हात एवढ्या जोरात पिरगाळला की तो ओरडू लागला. मग अश्विन त्याला म्हणाली की जर तुम्हाला एक चांगला आदर्श नवरा बनवून राहायचा असेल तर आपण उद्या सकाळी जेव्हा तुमची नशा उतरेल तेव्हा बोलूयात. नाहीतर मला ही नातं संपवायला 1 मिनिटसुद्धा लागणार नाही. अशोकची तर जणू सगळी नशाच उतरली होती. त्याने त्याच्या आवडत्या सुंदर मुलीशी लग्न केलं होतं. तो तर लग्न झाल्यापासून हवेत उडत होता की त्याने किती सुंदर मुलीशी लग्न केलं होतं. पण अश्विनीचं हे रूप देखील असू शकतं हे मात्र त्याला माहीत नव्हतं. अशोक दोन्ही हात जोडून तिच्यासमोर उभा राहिला आणि म्हणाला, प्लीज, आपल्या दोघात आता जे काही इथं या खोलीत झालं ते बाहेर कुणालाच कळता कामा नये. नाहीतर समाजात माझी काहीच इज्जत राहणार नाही. मला माफ कर. मी तुला वचन देतो की इथून पुढे कधीही तुझ्याशी वाईट वागणार नाही. हे ऐकून अश्विनी गालातल्या गालात हसू लागली. अशोक तिला सांगू लागला की नशेत असल्यामुळे आणि मित्रांनी मला फोर्स केल्यामुळे मी थोडा बहकलो होतो आणि म्हणूनच माझ्याकडून ही थोडी गडबड झाली. अश्विनी म्हणाली, आज तुम्ही नशेत होतात आणि ही पहिलीच चूक आहे म्हणून मी तुम्हाला माफ करते. पण इथून पुढे चुकून देखील नशेत माझ्याजवळ यायचा प्रयत्न करायचा नाही. मग तिने त्याला सोडून दिलं. तेवढ्यात बाहेर दरवाजावर थाप पडली. अश्विनीची सासू तिच्या मुलाच्या ओरडण्याचा आवाज ऐकून धावत सुटली होती. बाहेर पाहुणे मंडळी खुसफुस करू लागली होती. अश्विनीने दरवाजा उघडला तर तिची सासू घाबरत आत आली आणि म्हणाली, काय झालं अशोक, तू का ओरडत का होतास? हे ऐकून अशोकला काही सुचेनासे झाले. म्हणून मग अश्विनीने तिच्या सासूच्या कानात हळू सांगितलं, सासूबाई, तुम्ही तुमच्या मुलाला सांगितलं नव्हतं का की लग्नाच्या पहिल्याच रात्रीत त्याचा आवाज खोलीच्या बाहेर गेला नाही पाहिजे? आता तुम्हीच सांगा, तुमचे पाहुणे तुमच्या मुलाबद्दल काय विचार करत असतील? असे म्हणून ती तोंडावर हात ठेवून हसू लागली. तेवढ्यात तिची सासू रागात तिच्याकडे बघू लागली. तेवढ्यात अशोक म्हणाला, अगं आई, काहीच नाही झालं इथे. ते बघ ना, दुधाचा ग्लास पडला. दूध थोडं गरम होतं त्यामुळे मी ओरडलो. अशोकने त्या दोघांच्या भांडण्याच्या वेळी तो दुधाचा ग्लास पडला होता ते दाखवत त्याच्या आईला सांगत होता. पण अश्विनीच्या सासूने अश्विनीच्या चेहऱ्यावरचे भाव बघून हे ओळखलं होतं की नक्कीच सुनेने काहीतरी केलं असणार.
पण तरीसुद्धा घरात एवढे सगळे पाहुणे होते, त्यामुळे तिला हे प्रकरण जास्त वाढवायचं नव्हतं. म्हणून मग ती हसत म्हणाली, बरं बरं असू दे, तुम्ही दोघे आराम करा. त्यानंतर ती बाहेर आली आणि तिने सांगितलं की अशोकला दुधाचा चटका बसला, त्यामुळे तो ओरडला. बाकी काही नाही, तुम्ही लोक आराम करा. अश्विनीची सासू रात्रभर विचार करत राहिली की सुनबाईने असं काय केलं होतं की अशोक एवढ्या जोरात ओरडला होता. इकडे अश्विनीने हलके आणि साधे कपडे घातले आणि आता ती निवांत झोपली. तिने लग्नाच्या पहिल्याच रात्री तिच्या नवऱ्याला आणि सासूला याची जाणीव करून दिली होती की चुकीचं सहन करणाऱ्यातली ती अजिबात नाही. जर तिच्याकडून कुणाला मान सन्मान पाहिजे असेल तर तिला देखील मान द्यावाच लागेल. तुम्हाला काय वाटतं, अश्विनीने लग्नाच्या पहिल्या रात्री जे केलं ते योग्य होतं का? कमेंट करून नक्की सांगा.